भाजपचे बंडखोर उमेदवार गणेश गीते आणि गोकुळ गीते नॉट रिचेबल आहेत. गीते बंधूंच्या माघारीसाठी शिंदेच्या शिवसेनेकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. सामंत नाशिकमध्ये बैठका घेत असताना गीते बंधू अज्ञात स्थळी रवाना झालेत. शिंदेच्या सेनेकडून गीते बंधूंशी संपर्क साधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. माघारीच्या अंतिम मुदतीपूर्वी राजकीय नाट्य. नाशिक विधान परिषद निवडणुकीत हा सस्पेन्स कायम दिसतो. उदय सामंत बोलतात, नाशिकहून थेट जाऊया तिथे. उमेदवार आहेत त्यांना काय शब्द द्यायचा काय नाही द्यायचा हे गिरीश भाऊ आणि देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेब ठरवतील. आमच्याकडे तर थेट माननीय एकनाथ शिंदे साहेबच ठरवतात. त्याच्यामुळे तो शिंदे साहेबांचा अधिकार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काय करायचं हे सुनेत्रा वहिनी ठरवतील. परंतु आमच्या तिन्ही नेत्यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतलेली आहे. कुठेही गैरसमज मतदारांमध्ये असता कामा नये असं त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि महायुतीच्या 17 उमेदवारांना महायुतीच्या मतदारांनी अजून दुसरीकडची मतं जर येणार असतील तर ती घेऊन मतदान करावं अशा पद्धतीची विनंती केलेली आहे. नरेंद्र कराडे यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज आहेत, कारण आपल्या पक्षामध्ये पण सुद्धा नाराजी दिसून येते. दुसरा उमेदवार असता तर सुहास देखील नाराज होते, ते बैठकीला नव्हते, उमेदवारी अर्ज भरत सुद्धा नव्हते. नाही, आता सुहास अण्णा त्या दिवशी नव्हते म्हणजे सुहास अण्णा नाराज आहेत असं त्याला चेहरा ऐका. सुहास अण्णांना तुम्ही नाशिक जिल्हा म्हणून ओळखत असाल, पण सुहास अण्णाला राजकीय मी गेली 30 वर्ष ओळखतो. त्याच्यामुळं नाराजी असली आणि नसली तरी त्यांच्या चेहऱ्यावर हास्यच असते, हे तुम्हाला माहिती आहे. पण हे जे हास्य आहे हे नाराजीचं नाही. ते स्वतः साहेबांशी आज बोलले, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांशी बोलले. मी उलट मला असं वाटलं होतं की ते नाराज असतील म्हणून मी त्यांना सांगितलं की मी घरी येतो. तर त्या व्यक्तीनं मला असं सांगितलं, हे काय तुमच्या घरचं काम नाही, हे पक्षाचं काम आहे. त्याच्यामुळे तुम्ही जिथं आहे तिथे येतो. आणि आम्ही काही ठिकाणी अन्य लोकांनी जे फॉर्म भरलेले होते त्यांच्या घरी देखील जाऊन आलो. सुहास अण्णांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला होता. महानगरपालिकेचे उपमहापौर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यामुळं आमची जी काही मतं आहेत, भाजपाची जी काही मतं आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जी मतं आहेत, ही महायुतीला मतदान करणारी मतं आहेत. आणि त्या बाबतीत जो गीते साहेबांचा विषय आहे, गणेश गीते साहेबांचा आणि त्यांच्या बंधूंचा, हा विषय लवकरात लवकर गिरीश महाजन साहेब सोडवतील हा ठाम विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. कारण गिरीश महाजन साहेबांच्या सांगण्यावरून मी नक्की फॉर्म मागे घेऊ शकतो असे अनेक बाईट त्यांचे आम्ही ऐकलेले आहेत.